हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला सुद्धा तुमच्या घरातील भांडे असे चमकवायचे असतील, अगदी नव्यासारखे स्वच्छ करायचे असतील, तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर एक ट्रिक यूज करून मी अशा पद्धतीने माझे देवघरातील अगदी काळे झालेले पितळेचे भांडे कसे स्वच्छ केले हे तुम्हाला पाहायचं आहे. तर मी ती कुठली ट्रिक यूज केली तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्यापूर्वी आपण त्याची पूर्ण प्रोसेस पाहूयात की मी अगोदर काय केलं आणि कशा पद्धतीने अगदी चकाचक नव्यासारखे माझे पितळेचे भांडे मी स्वच्छ केलेले आहेत. अगदी ताट वगैरेच नाही तर वाट्यासुद्धा आणि पूजेचं ताटसुद्धा आरती वगैरे करून आपलं सारखं सारखं पूजेचं ताट वगैरे खराब होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे चहाचं पातेलं, दिवासुद्धा आपला बराचसा काळा झालेला असतो आणि माझासुद्धा झाला होता. मी अगोदरचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, ते तुम्ही आता पाहूनच घ्या. तुम्ही सुद्धा बोलताल की अगदी एवढे काळे झालेले ताट, एवढं काळे झालेलं चहाचं पातेलं, दिवा, आरती कसं काय एवढं जास्त स्वच्छ होऊ शकतं. तर स्वच्छ किती चकाचक झालेलं आहे ते तर तुम्ही अगोदर पाहिलंच आहे सुरुवातीला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याचशा टिप्स यूज करणार आहे, जेणेकरून ही जी माझी काळी झालेली प्लेट आहे ती अगदी चकाचक आणि क्लीन कशी करायची तर ते आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर तुम्ही ही सुद्धा माझं ताट पाहू शकतात. यामध्ये मी दररोजची कणिक वगैरे मळते, तर ते यूजमध्ये असल्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा खराब होतं. आपण त्यात काहीतरी वस्तू ठेवतो. आणि ही वाटी मी पंचामृत वगैरे बनवायला यूज करते. तर आपल्याला काय करायचं आहे तर एक लिंबू घ्यायचा आहे, ताजा किंवा वाळलेला सुद्धा चालतो, खराब झालेला सुद्धा लिंबू चालतो. नंतर आपल्याला त्या चा व्यवस्थित रस काढून घ्यायचा आहे, म्हणजे थोडंसं त्याला असं पिळून घ्यायचं आहे. आणि एका वाटीमध्ये थोडीशी पितांबरी यूज करायची आहे. तुम्ही ही भैयाची पितांबरीसुद्धा यूज करू शकतात किंवा ते पितांबरी असतं ते सुद्धा यूज करू शकतात. आता थोडंसं लिंबाला पितांबरी लावून आपल्याला या ताटाला व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. अगदी जास्तही हार्शली नाही आणि अगदी सॉफ्टलीसुद्धा नाही, मध्यममध्ये आपल्याला व्यवस्थित काठोकाठ छान असं या ताटाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. लिंबाच्या साहाय्याने या ताटाला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि घासलं की आपल्याला लगेचच हे ताट वॉश करायचं नाही. थोडंफार त्यामध्ये पितांबरी आणि लिंबाचा रस व्यवस्थित मुरला पाहिजे, व्यवस्थित काठोकाठ गेला पाहिजे. म्हणून आपल्याला अगोदर तर त्याला 3 ते 4 मिनिटं पूर्णपणे व्यवस्थित घासून घ्यायचे, जेणेकरून दिव्यामुळे आपण या ताटामध्ये कापूर वगैरे जाळतो, कापुरामुळे काठोकाठ आपले बरेचसे काळेझर होतात. आणि माझंसुद्धा ताट तुम्ही पाहिलं, बऱ्यापैकी ताट काळं झालं होतं, मागणंसुद्धा ताट बऱ्यापैकी काळं झालं होतं. पण हे ताट फक्त 5 मिनिटामध्ये मी अगदी चकाचक नवीन जसं आणलं होतं तसं केलेलं आहे. ते तर तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच किंवा सुरुवातीला पाहिलेलंच आहे. आणि आता वेळ आहे पातेल्याची. तर माझं पातेलं मी दररोज यामध्ये चहा करते, त्यामुळे गॅसवर ठेवून चहापत्तीमुळे वगैरे ते पातेलं खराब झालेलं आहे. आणि दिवासुद्धा तुम्ही बऱ्यापैकी बघू शकतात किती काळा झालेला आहे. पातेल्याला पण सेम पद्धतीने आपल्याला तो लिंबू पातेलं जिथे काळे झालेलं आहे तिथं व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे. आणि पातेल्याचा खालचा भागसुद्धा तुम्ही पाहू शकतात किती काळा झालेला आहे, तिथे सुद्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे अगोदर. आणि नंतर त्याच लिंबाच्या सालट्याला थोडीशी पितांबरी लावून आपल्याला अगदी अशा पद्धतीने व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे. आणि एक काळजी घ्यायची, हे सर्व करता वेळेस पितांबरीने आणि लिंबाने आपले हात खूप जास्त खराब होतात. हवं तर तुम्ही ग्लोव्ज वगैरे यूज करू शकतात, किंवा जर रेग्युलर करत असाल तर नो प्रॉब्लेम, किंवा कपडे वगैरे धुवायच्या अगोदर करा, जेणेकरून हातसुद्धा स्वच्छ होतील आणि आपले हे भांडे घरातील काळे झालेलेसुद्धा स्वच्छ होतील. आपल्याला एवढेही हे पितळेचे भांडे सारखं यूज करून खूप जास्त खराब होतात. आणि घरात कोणीतरी आलं तर आपल्याला असं वाटतं की अरे हे किती खराब झालेत. म्हणून रेग्युलरसुद्धा आपण एक 7-8 दिवसामध्ये या गोष्टी करू शकतो, जेणेकरून तुमचे घरातले पितळेचे भांडेसुद्धा स्वच्छ राहतील. आणि बऱ्याच जणांचं तुम्हीसुद्धा ऐकलं असेल की पितळेच्या भांड्यात, तांब्याच्या भांड्यात खाल्लेलं चांगलं असतं, पण तितकंच या गोष्टींना मेंटेन ठेवणंसुद्धा अवघड असतं. तर अशाच पद्धतीने आपल्याला, कारण पातेलं खूप जास्त काळं झालं होतं म्हणून पातेल्याला 1-2 मिनटं एक्स्ट्रा द्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकतात पातेलं हळूहळू करून क्लीन निघत आहे. त्याचा खालचा भाग तर बराचसा काळा झाला होता, ते सुद्धा अगदी किती क्लीन निघलेलं आहे तर ते तुम्ही पाहिलंच आहे सुरुवातीला व्हिडिओच्या.
आणि ते दुसरी कुठलीच गोष्ट नाही, फक्त पितांबरी आणि लिंबू यूज करून आपण इतकं क्लीन करू शकतो. आणि शेवटी थोडंसं आपली जी डिशवॉशर आहे किंवा भांड्याची साबण आहे तर त्या साबणीने आणि घासणीने आपल्याला घासायचं आहे. ते सुद्धा मी समोर व्हिडिओमध्ये सांगतेच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समोर तुम्हाला आणखी काही टिप्स भेटतील. तर अशा पद्धतीने आपल्याला पातेलसुद्धा क्लीन करायचे. आणि दिवासुद्धा तुम्ही पाहू शकतात. तर दिवा हल्ली पावसाळा चालू आहे, पावसात भिजल्यामुळे, पावसाचं पाणी तुळशीला वगैरे लावलं, थेंब पडल्यामुळे अगदी हिरवागारसुद्धा होतो बऱ्याच वेळा, किंवा तेल त्यामध्ये राहिल्यावर हिरवासुद्धा पडतो, काळा तर होतोच दिव्यामुळे, वातीमुळे, जाळामुळे वगैरे. तर त्यालासुद्धा अगदी त्याच पद्धतीने थोडंसं लिंबाला पितांबरी लावून छान असं घासून घ्यायचा आहे. दिवा घासता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याची खालचा जो भाग असतो तो फार आणीदार असतो आणि हाताला लागायचे खूप जास्त चान्सेस असतात. मला बऱ्याच वेळा दिवा हाताला लागलेला आहे, त्यामुळे मी आता खूप काळजीने करते. तसंच तुम्हीसुद्धा खूप काळजीने हा दिवा स्वच्छ करायचा आहे, जेणेकरून तुमचासुद्धा हात कापणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला दिवासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि यात आपण लिंबू आणि पितांबरी लावून हे भांडे लगेच स्वच्छ करायचे नाहीत. मी या भांड्याला लिंबू पितांबरी लावून ते भांडे साईडला ठेवत आहे. आपल्याला ते भांडे तशीच एक 15 मिनटं ठेवायचे, जेणेकरून त्यामध्ये लिंबू पितांबरी व्यवस्थित मुरेल आणि त्या भांड्यांचं जे काळपटपणा आहे, काळे झालेले आहेत, तर ते निघण्यास मदत होईल. तर अशाच पद्धतीने आता यासुद्धा ताटामध्ये मी लिंबू पिळून घेते आणि जी काही थोडीशी पितांबरी उरलेली आहे तर ती ठेवून त्याचे डाग वगैरे काढायचा प्रयत्न. ही ताट माझ्या लग्नात दिलेलं आहे आणि बरेच दिवस झाले ताट डब्यात होतं, गावी होतं, ते आता मी घेऊन आलेली आहे. म्हणून त्यावरचे जे डाग आहेत ते खूप डीप आहेत. 1-2 वेळा यूज करून जर आपण पितळेचे वगैरे भांडे ठेवून दिले तर त्यावरचे जे डाग असतात ते निघण्याला खूप वेळ लागतो. पण जेव्हा आपण नवीन ठेवतो तेव्हा एवढं नाही होत, पण पाण्याचा स्पर्श होऊन जर परत आपण ते ताट ठेवलं तर पाण्याचे डाग खूप जास्त स्ट्रॉंग होतात. म्हणून या ताटाचे डाग जायला थोडा वेळ लागेल. तसं तर मी बऱ्यापैकी ते ताट क्लीन केलेलं आहे, पण अजूनसुद्धा क्लीन होऊ शकतं. आणि नंतर आपल्याला जसं मी म्हटलं 15 मिनिटाच्या नंतर एक छोटीशी कुठलीही कापडाची किंवा ताराची घासणी घ्यायची, त्या घासणीला थोडंसं डिशवॉशर लावायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला एक हलक्या हाताने फक्त फिरवून घ्यायचं आहे. जिथे कुठे थोडेफार जरी डागधब्बे राहिले असतील किंवा थोडंसं काळं वगैरे झालेलं राहिलं असेल तर ते सुद्धा याने आता लगेच निघून जाईल. आणि तुम्ही फायनल लुकसुद्धा त्याचा नंतर समोर पाहणारच आहोत की किती क्लीन आणि अगदी दुकानातून आल्यासारखे चकाचक आपले पितळेचे भांडे झालेले आहेत. तर आपल्या हेल्थशी कॉम्प्रोमाइज कशाला करायचं. पितळेच्या भांड्यामध्ये चहा वगैरे पिलेला, पितळेच्या भांड्यामध्ये खाल्लेलं चांगलं असेल तर पितळेच्या भांड्यामध्ये वापरायचे सुद्धा, जेवायचं सुद्धा आणि अशा पद्धतीने मेंटेनसुद्धा ठेवायचे. त्यामुळे आपल्याला मेंटेनन्सचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही की काळे होते जास्त. आणि ताट तर आपल्याला देवाला लागतात, आपण दररोज देवाला ते ताट यूज करतो, तर 8 दिवसातून एकदा एवढं मेंटेनन्स तर आपण नक्कीच ठेवू शकतो. आणि जर्मलचा किंवा स्टीलच्या भांड्यात चहा पिण्यापेक्षा मी बऱ्याच जणांचं असं ऐकलं की पितळेच्या भांड्यामध्ये किंवा पितळेच्या पातेल्यामध्ये आपण चहा पिला पाहिजे. आणि फायनल लुक तुम्ही पाहू शकतात, किती सुंदर दिसत आहे. ताट पण किती छान निघले, वाटीसुद्धा अगदी चकाचक आणि सुंदर असे माझे पितळेचे भांडे निघलेले आहेत. आणि असेच तुमचेसुद्धा पितळेचे भांडे काळे झाले असतील, डागधब्बे झाले असतील तर अशा पद्धतीने ही माझी छोटीशी टिप्स यूज करून तुम्हीसुद्धा तुमचे भांडे स्वच्छ करू शकतात. आणि फक्त चकाचकच नाही तर नव्यासारखे सुद्धा दिसत आहेत, तुम्ही पाहू शकतात. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला अशा छोट्या किचन टिप्स नक्कीच पाहायला मिळतील माझ्या चॅनलवर. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर भरपूर शेअर करा. व्हिडिओला खूप प्रेम द्या. आणि यापेक्षा वेगळ्या काही टिप्स तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला सुद्धा माझ्या या व्हिडिओमधून छोटी का होईना मदत झाली असेल तर तुम्ही ते सुद्धा कळवा. आय होप तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल, कारण बरेच जण ह्या गोष्टी यूज करतात पण त्या मेंटेन कशा ठेवायच्या, क्लीन कशा ठेवायच्या हे त्यांना जमत नाही. मला सुद्धा बऱ्याच वेळा तसं होतं, पण काही गोष्टी आपण शिकल्यावर त्या नक्कीच सानिध्यात पण आणल्या पाहिजे. आणि मी सुद्धा आणते. देवघरातले दिवे असतील, कुठल्या पितळेच्या वाट्या असतील किंवा देवाचं ताट असेल, आपण माझी भाकरीची मोठी परात जसं की कणिक वगैरे मळते मी म्हटलं, असं तुमचे सुद्धा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ते सर्व अशा पद्धतीने क्लीन करू शकता. तर आय होप तुम्हाला सुद्धा या गोष्टीची खूप जास्त
मदत होईल आणि पुन्हा भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत या व्हिडिओला खूप खूप प्रेम द्या, खूप शेअर करा आणि माझ्या चॅनलला एकदा नक्की व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तुम्हाला अशाच हेल्पफुल आणि सुंदर सुंदर किचन टिप्स, देवघरातील टिप्स वगैरे पाहिजे असतील तर आणखी भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.